हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आत्ताच आले मी गावाकडून. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितले की गावाकडं काम चालू आहे कापूस वेचायचं. तर हा भाजीपाला सकाळीच आणला होता साहेबांनी, पण काय काढून ठेवायला मला वेळ नाही भेटला, कारण पटपट आवरायचं. परत बस असते 11ला. मग बस पण म्हणजे जायला नको, त्याच्यामुळे मग पटपट आवरून जावं लागतं. तर आता आल्याच्या नंतर मी काढते हा भाजीपाला. काल बुधवार होता, पण काल कसं म्हणजे इलेक्शन असल्यामुळे, मतदान असल्यामुळे बाजार नव्हता, तर मग आज गुरुवारचा आणला आहे. आणि हा व्हिडिओ 2-4 दिवसापूर्वीचा आहे. तर तुम्ही म्हणता असं का म्हणून सांगते. तरी तर शिव बसला होता, सांगत होता मला शाळेतलं. तर आत्ता स्वयंपाक पण करायचा आहे. तर आत्ताच आले मी, फ्रेश वगैरे झाले आणि चहा वगैरे घेतला. आत्ता भाजी वालाच्या शेंगा त्या निवडते, कारण शाश्वतीला खीर खायची होती. तर ती म्हटली मम्मी खीर बनव. तर म्हणून म्हटलं थोड्याशा वालाच्या शेंगा करावं त्याच्यासोबत, म्हणून इथं त्या निवडते. थोड्याशाच निवडायच्या आहे खिरीसोबत तोंडी लावण्यासाठी. आणि आजकाल थोडीशी धावपळ होते, कारण खूप म्हणजे कसं जायचं बसच्या टायमात पटपट आवरायचं जायचं, तसं काही म्हणजे बायका भेटत नाही. त्याच्यामुळे नाही तर मी तर पहिले कधी जात नव्हती मळ्यात, पण आता सध्या आहे ना कापूस खूप फुटला आहे आणि बायका पण भेटत नाही, त्याच्यामुळे जावं लागतंय. तर चला मग इथं मी माझं पटपट आवरून घेते. स्वयंपाक पण करायचा आहे मला. तर थोडंच राहिले भाजी शेंगा निवडायच्या, म्हणजे संपूर्ण नाही निवडून ठेवणार मी, थोडंच निवडून ठेवणार आहे. आणि बाकीचा जो भाजीपाला आहे ना तो नंतर निवडेल. आणि शाश्वतीला डोसा पण खायचा होता, तर त्याच्यासाठी म्हटलं डोस्याचं पीठ भिजू घालावं. तर इथं मी तांदूळ ते भिजू घालते, कारण आता भिजवून ठेवले ना तर सकाळी काढता येईल. आणि आता थंडी असल्यामुळे एवढं पीठ फर्मेट पण होत नाही, तर म्हणून म्हटलं दिवसाचं ऊन असतं तर मग थोड्याशा प्रमाणात फर्मेट होईल. त्यासाठी आत्ता काढून ठेवते, आत्ता भिजवून ठेवते आणि सकाळी काढून ठेवीन, म्हणजे दिवसभरात फर्मेंट होईल. मग संध्याकाळी मी दिन आल्यावर बनवून त्यांना डोसे. तर आता इथं स्वयंपाकाची तयारी करते. पीठ वगैरे मळून ठेवलं आहे मी, दूध वगैरे तापायला ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर मग चपात्या वगैरे बनवते आणि खीर पण बनवून घेते. शाश्वतीला ना खूप आवडते खीर, त्याच्यामुळे मग खीर पण बनवायची आहे. आणि थोडंसं व्हिडिओ पण माझे मागं पुढं होत आहे, कारण कामाचा लोड असल्यामुळे मग थोडेफार मागं पुढं होत आहे व्हिडिओ. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि इथं मी खोबरं किसते खिरीसाठी. तर थोडंच किसायचं आहे, कारण थोडीच खीर करायची, सगळी संपून आत्ताच जावी त्यासाठी. तर खोबरं पण किसून झालं माझं आणि खीर टाकते, नंतर तुम्हाला पण दाखवते.
तर खीर वगैरे बनवून भाजी वगैरे चपात्या वगैरे मी तुम्हाला दाखवलं. आणि नंतर थोडंसं म्हणजे कसं जेवण वगैरे झाले आमचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला मी पसारा दाखवला. किचन ओट्यावर पण भरपूर पसारा होता आणि माझा पण अवतार थोडासा झाला आहे, कारण शेतात गेले की थोडासा अवतार होतोच. तर इथं बाकीचं माझं सगळं आवडलं आहे. आता फक्त भांडे आणि किचन राहिलं होतं, तर भांडे पण घासले, पाणी घासून खाली ठेवले. आणि सकाळी थोडीशी घाई होती, त्याच्यामुळे किचन वगैरे एवढं व्यवस्थित आवडता येत नाही. तर आत्ता मी किचन आहे ना व्यवस्थित सगळीकडून घासून घेते, म्हणजे जेणेकरून कसं सकाळी असं वरवर पुसून घेतलं तरी जमतं. तर जेवण वगैरे झाले आमचे आणि आता किचन वगैरे पुसून घेते. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा.